भास्कर कुलकर्णी यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागून वार केले त्याच पद्धतीने काँग्रेसने वंचितांच्या पाठीवर वार केल्याचा गंभीर आरोप वंचितचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी केलाय। काँग्रेस आणि वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात आघाडी झाल्याची घोषणा केली होती। मात्र जागा वाटपासंदर्भात शेवटच्या क्षणापर्यंत भिजत गोंधळ ठेवून काँग्रेसने आमच्यासोबत दगाफटका केला असा आरोप वंचितकडून करण्यात आलाय। जिल्ह्यात 11 पैकी 7 ठिकाणी वंचितने आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले आहेत, तर उर्वरित ठिकाणी कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा या संदर्भात 2 दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। या ठिकाणी बुलढाण्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकरता आता आपण सगळ्यांनी पाहिलं, आमचं सुरुवातीपासून हेच कोटेशन आहे की आम्ही समविचार लोकांसोबत आम्ही गेलो पाहिजे। मग या ठिकाणी पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काँग्रेस आणि भाजपा मित्र पक्ष ही वेगळी नसून मला असं वाटतं की कधी हे एकच आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही कोणाकडे जावं, म्हणजे मतदारांना जो प्रश्न पडला की वंचितचा जो मतदार आहे, बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे, जो वंचित बहुजन आघाडीचा फॉलोअर आहे, या सगळ्यांसाठी आता आपण पुढची भूमिका काय घेतली पाहिजे। तर या ठिकाणी काहीतरी 2 ते 3 लोक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी करता बुलढाणा शहराच्या या रणांगणामध्ये, या आखाड्यामध्ये सध्या अजून कार्यरत आहे। ज्यामध्ये काही कोणी बीएसपीचे उमेदवार चव्हाणजी आहेत, ज्यामध्ये अपक्ष काही उमेदवार आहेत, ज्यामध्ये आप आदमी पार्टीचे काही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। तर लवकरच नगराध्यक्ष पदाकरता या ठिकाणी आमची भूमिका जी आहे पाठिंब्याच्या संदर्भामध्ये ते आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही ते क्लिअर करणार आहे। आणि सरते शेवटी लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला हा संविधानिक एक अधिकार दिलेला आहे मताच्या रूपानं राजा बनवण्याचा। त्यामुळे बॅलेटवर नापसंती करता जो एक ऑप्शन आलेला आहे, बॅलेटवर म्हणता येत नाही, ईव्हीएम मशीनवरती, तर ईव्हीएम मशीनवरती जो एक ऑप्शन नोटा जो सरकारने दिलेला आहे, तर मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं वारंवार जो एक शब्दप्रयोग या ठिकाणी पुढे येत आहे, भीतीमुक्त भीतीमुक्त भीतीमुक्त, म्हणजे याचा अर्थ दोन्ही पक्षाच्या लोकांनी या शहरामध्ये एक प्रकारची सामान्य लोकांच्या जनतेमध्ये भीती निर्माण केली आणि ती भीती निर्माण करून मग शेवटी काय आबा मेलाने ना तू झाला जी खेड्यातली जी म्हण आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।